Hello friends, welcome all of you. In this video, we start the new chapter of our physics syllabus, chapter number 9, and that is the optics. This is the 9th chapter of our 11th standard physics syllabus. The optics, it is the branch of physics which deals with the study of properties and phenomenon of visible and invisible light, or in shortly, this optics is also defined as, the optics, it is the study of light. Study of light. It is a very simple definition. What is optics? Optics, it is a branch of physics. फिजिक्सचे एक ब्रांच आहे आणि त्याच्या अंडर आपण काय कशाचा स्टडी करतोय? लाईटचा स्टडी करतोय. मग त्याची आणखी एक डेफिनेशन आताच मी तुम्हाला सांगितली. तर इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज it is the branch of physics which deals with the study of properties and phenomenon of visible and invisible light, and that is called as the optics. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑप्टिक्स म्हणतो पहा. आणि त्याची एक सिंपल डेफिनेशन आहे, इट इज द स्टडी ऑफ लाईट. ओके. मग याचं ह्या लाईटच्या बाबतीत प्रत्येक सायंटिस्टने वेगवेगळे कन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरनं त्यांनी काही लॉज पण डिफाईन केले आहेत पहा. मग ते लाईटचं नेचर कसं आहे ते आपण पाहू. द नेचर ऑफ लाईट. ओके, नेचर ऑफ लाईट. सपोज दिस इज द ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट अँड देयर इज ऑब्झर्वर. म्हणजे आपण त्याला एक ह्युमन आहे आपण त्याला म्हणू. This is the human eye. When the light which is incident on that object, it get reflects. Actually light, this is the light. It is the form of radiant energy which is strike on any object, it get reflect and strike on the retina of our human eye. म्हणजे त्या एका डोळ्याच्या पडद्यावरती स्ट्राईक होते आणि वी गेट these objects makes is the visible due to the stimulation of human eye. म्हणजे काय होते पहा याच्यामध्ये लाईटमुळं ही एक लाईटची एक एनर्जी आहे ती एका ऑब्जेक्टवर इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन होईल अँड ड्यू टू दिस रिफ्लेक्शन दिस रिफ्लेक्टेड रे विच इज द स्ट्राईक ऑन द रेटिना ऑफ द अवर आय अँड वी गेट द दिस सेन्सेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे दिस इज द लाईट, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज द first point, light, it is the form of light is the form of radiant energy. Light is the form of radiant energy. Actually it is the energy आणि ती लाईट रॅडिएट होते पहा. रॅडिएट म्हणजे ती इमिशन होतं. त्यानंतर आहे लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. What is the nature of light? Nature of light is electromagnetic wave. ते कोणत्या फॉर्म मध्ये असते पहा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. फॉर देअर प्रोपोगेशन इट डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. म्हणजे लाईटला मीडियमची आवश्यकता नाही. ती मीडियम असो किंवा नसो ती प्रोपोगेट होते पहा. इट डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. इट डज नॉट रिक्वायर material medium. It means that ज्यावेळेस लाईट प्रोपोगेट होईल त्यावेळेस त्याला मीडियमची आवश्यकता नसेल. म्हणजे मीडियम असो किंवा नसो द लाईट विल प्रोपोगेट इन दॅट मीडियम.
in presence of medium or in absence of medium, light is propagate. It is a very important property. It means that it does not require the material medium. त्याला mediumची आवश्यकता नसते पहा. असेल तरी लाईट प्रोपोगेट होईल, नसेल तरी प्रोपोगेट होईल. व्हॅक्यूम मध्ये सुद्धा लाईट काय होते, प्रोपोगेट होते. त्यानंतर पुढची याची जे नेचर आहे, according to scientist Max Planck, he proposed that light has a particle nature. म्हणजे जो मॅक्स प्लँक हा जो सायंटिस्ट आहे त्याने एक रिसर्च केला आणि त्याने एक स्टेटमेंट दिलं की लाईट हॅज अ पार्टिकल नेचर. तर लाईट हॅज पार्टिकल नेचर. According to, and this theory is called as the quantum theory. त्या थेरीलाच काय म्हणतात, क्वांटम थेरी म्हणतात पहा. And this theory proposed by the scientist Max Planck. According to this theory, the scientist Max Planck proposed that the light has particle nature or light propagate in the form of particle. म्हणजे जर समजा ही लाईट असेल, लाईट जर प्रोपोगेट होत असेल तर त्या लाईटच्या रेज मध्ये काय असतात, हे अशा पद्धतीने पार्टिकल्स असतात पहा. समजा आपण ही लाईट आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात, हे पार्टिकल्स असतात पहा. हे क्वांटम थेरीने काय केलंय, प्रपोज केलेले पहा. आणि ही थेरी कोणी प्रपोज केली, बाय द सायंटिस्ट मॅक्स प्लँक. अकॉर्डिंग टू दिस सायंटिस्ट द लाईट हॅज पार्टिकल नेचर अँड दिस पार्टिकल्स is also called as the quanta. त्या पार्टिकललाच काय म्हणतात, that is also called as the quanta. This particle is also called as a quanta. The energy carrier particles, or it is also called as the photons. त्यालाच काय म्हणतात पहा, photons, not protons. प्रोटॉन हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि फोटॉन्स हा वेगळा कन्सेप्ट आहे. प्रोटॉन हा आपण ऍटम मध्ये पाहतो आणि फोटॉन्स इट इज अ पार्टिकल और लाईट पार्टिकल. लाईटचे जे पार्टिकल असेल त्यालाच काय म्हणतात, फोटॉन्स, और ऑल्सो कॉल्ड एज द क्वांटा. अँड धिस एनर्जी कॅरियर पार्टिकल्स आर कॉल्ड एज द फोटॉन्स. एनर्जी कॅरियर पार्टिकल्स, वी कॅन राईट धिस एनर्जी कॅरियर पार्टिकल ते कोणते असतात पहा, फोटॉन्स. इट इज द फोटॉन्स. व्हॉट आर द फोटॉन्स? फोटॉन्स आर द लाईट पार्टिकल्स. लाईटचे जे पार्टिकल्स आहेत त्याला फोटॉन्स म्हणतात. त्यालाच काय दुसरं नाव, त्याला आपण क्वांटा पण म्हणतो पहा. अँड दिस फोटॉन्स आर द एनर्जी कॅरियर पार्टिकल्स. नाउ द लाईट, मग लाईटचं आपण काय काय पाहिलं, इट इज द फॉर्म ऑफ रेडियंट एनर्जी, इट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काही सायंटिस्टने सांगितली. त्यानंतर जी लाईट प्रोपोगेट होते, इट डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम अँड लाईट हॅज अ पार्टिकल नेचर. नाउ कंबाइनली इन द बिगिनिंग ऑफ 20th century it was accepted that light has a dual nature. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस it is the which nature? Light has a wave nature, and according to this quantum theory light has a particle nature. And combinedly at the beginning of 20th century it was accepted that light has the dual nature, or light has dual nature. Light has dual nature. Which is the dual nature? One is the wave nature and second is the particle nature. म्हणजे त्याला ड्युएल म्हणजे दोन नेचर आहेत. म्हणजे लाईट प्रोपोगेट होताना ती पार्टिकलच्या फॉर्म मध्येही प्रोपोगेट होते आणि वेव्हच्या फॉर्म मध्येही प्रोपोगेट होते. म्हणजेच जस्ट लाईक सपोज ही इज अ लाईट. आता हिचं जे नेचर कसं आहे ते पहा. मग याच्यामध्ये काय आहेत, पार्टिकल्स आहेत पहा, नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि हे पार्टिकल प्रोपोगेट होताना ते त्याच्या मेन पोझिशनला काय होतात, अशा पद्धतीने व्हायब्रेट होतात. आणि व्हायब्रेट होत असताना आपल्याला एक अशा पद्धतीने त्याचं नेचर मिळते. मग ह्याच्यामध्ये हे पार्टिकल्स काय करतात, ते व्हायब्रेट होत असतात पहा. मग दिस इज द लाईट हॅज अ ड्युअल नेचर, वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर.
the speed of light. The next point, the number 6, the speed of light in vacuum. In vacuum, for practical purpose, we can write the C is equal to 3 into 10 raised to 8 meter per second. एवढा स्पीड आहे पहा. That is the speed of light in vacuum. That is the 3 into 10 raised to 8 meter per second. This is a constant value in vacuum medium, and it represents the speed of light. In other than vacuum, the speed of light is given by 1 upon square root of epsilon into mu. This is the speed in any medium. मीडियम मध्ये हा स्पीड असेल पहा, कुठलाही मीडियम. मीडियम कोणतं? अदर दॅन व्हॅक्यूम. द स्पीड ऑफ लाईट डिटरमाइंड बाय दिस फॉर्म्युला C is equal to 1 upon square root of epsilon mu. What is epsilon? Epsilon, it is the permittivity. Epsilon is the permittivity. And mu is the permeability. This permittivity and permeability, it means that it depends on the speed of light in any medium, depends on electric and magnetic properties of that medium. Permittivity, it is the ability of a medium to store the electric energy in that medium. म्हणजे ते मीडियम इलेक्ट्रिक एनर्जी किती स्टोअर करते, त्याची किती कॅपॅसिटी आहे ते रिप्रेझेंट करेल. दॅट इज कॉल्ड ॲज द परमिटिव्हिटी. इट इज द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. सिमिलरली इन केस ऑफ परमिएबिलिटी, इट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. द ॲबिलिटी ऑफ अ मीडियम to pass the magnetic lines of force or magnetic flux through that medium, and that physical term is called as the permeability. म्हणजे ह्या दोन फिजिकल टर्मवर तुमची स्पीड ऑफ लाईट काय असणार आहे, डिपेंड असणार आहे पहा. व्हॅक्यूम मध्ये ती किती असते? 3 into 10 raised to 8 meter per second. Okay. Now this light concept was split into 3 categories. We study one by one. The phenomenon of light commonly classified into 3 categories. One is the ray optics. It is also called as the geometrical optics. Second one, it is the wave optics, also called as the physical optics. And third one is the particle nature of light. म्हणजे जे काही लाईटचा जो आपण स्टडी करणार आहोत त्याचे साधारणतः ते स्टडी करण्यासाठी त्याचे 3 पार्ट्स आहेत पहा. रे ऑप्टिक्स, वेव ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाइट. व्हॉट इज मीन बाय रे ऑप्टिक्स? रे, अ पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ एनर्जी फ्रॉम अ सोर्स ऑफ लाइट. इज कॉल्ड रे ऑप्टिक्स. म्हणजे कुठलाही सोर्स ऑफ लाईट असेल त्याच्यापासून जे रेस रॅडिएट होतील किंवा इमिट होतील, मग ती जी रेसचा जो पाथ असेल, इन सिम्पली वे वी कॅन से दॅट रे it is the path of light. मग ती जी काही पाथ असेल लाईटचा त्यालाच काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ रे ऑप्टिक्स. और इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज अ पर्टिक्युलर डायरेक्शन. मग ती डायरेक्शन समजा हा सोर्स ऑफ लाईट आहे, इकडेही लाईट इमिट होईल, इकडेही लाईट इमिट होईल, सगळ्या ऑल डायरेक्शनने ती लाईट सिमेट्रिकली काय होईल, इमिट होईल. मग हा जो त्याने जो काही पाथ क्रिएट केला आहे, and that path is called as a ray of light. It is also called as the ray optics or geometrical optics. We explain this phenomenon with the help of, म्हणजे हा जो आपल्याला फेनॉमेनॉन एक्सप्लेन करायचा आहे तो रिफ्लेक्शन, याच्यामध्ये त्यानंतर रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे याच्या अंडर आपल्याला काय स्टडी करायचं आहे की रिफ्लेक्शन, म्हणजे कुठेही लाईट समजा एखाद्या सरफेसवर ही इन्सिडेंट झाली आणि ती पुन्हा बॅक साईडला काय करेल, तिचा पाथ चेंज करेल आणि पुन्हा त्याच मीडियम मध्ये काय होईल, प्रोपोगेट होईल. हा जो काही फेनॉमेनॉन आहे रिफ्लेक्शन, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन. सेकंड वॉज द रिफ्रॅक्शन, द लाईट विच इज प्रोपोगेट फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. म्हणजे पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मधून त्यावेळेस जी प्रोपोगेट होईल त्यावेळेस ती काय होते,
रिफ्रॅक्ट होते पहा, तिची डायरेक्शन चेंज होईल आणि दुसऱ्या मीडियम मधून मध्ये ती जर जात असेल तर त्याला रिफ्रॅक्शन म्हणतात पहा. डबल रिफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये जो निकोल प्रिझम आहे त्याच्यामध्ये हा फेनॉमेनॉन आपल्याला पाहायला मिळतो. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, म्हणजे हे जे सगळे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला ह्या आता 11वीला ह्या चॅप्टरमध्ये काय करायचे, स्टडी करायचे. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. The second is the wave optics. This wave optics which is used to explain the wave nature of light. आताच आपण पाहिलंय की light has a dual nature. One is the particle nature and second is the wave nature. म्हणजे जर लाईटचं वेव्ह नेचर जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर त्यासाठी हे वेव्ह ऑप्टिक्स ही फिजिक्सची ब्रांच आपण काय करतो, यूज करतो. मग These wave optics used to explain the wave nature of light. Wave nature explain करण्यासाठी हा wave optics आपण यूज करणार आहोत. आणि याच्यामध्ये हे वेव्ह ऑप्टिक्स प्रूव्ह करण्यासाठी कन्सेप्ट आहेत किंवा काही फेनॉमिनॉन्स आहेत पहा. इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन आणि डॉपलर इफेक्ट. म्हणजे याच्या अंडर आपल्याला हे कन्सेप्ट स्टडी करायचे वेव्ह ऑप्टिक्सच्या अंडर. इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन आणि डॉपलर इफेक्ट. म्हणजे हे आपल्याला पुढच्या वर्षी 12वीला स्टडी करायचे पहा. हे पुढच्या वर्षी आपल्या सिलेबसमध्ये आहे. आता 11वीला आपल्याला फक्त एवढा पार्ट स्टडी करायचा आहे. 11वीला रे ऑप्टिक्स, आणि हा सुद्धा 12वीलाच आहे पहा. पुढच्या वर्षी हे कन्सेप्ट हे फक्त इंट्रोडक्शन साठी माहिती असू द्या, नंतर डिटेल आपलं पुढच्या वर्षी होईल 12वीला गेल्यानंतर. आणि हे जे आहेत हे आपण ह्या चॅप्टरवरचं नंतर आपल्या पुढचे हे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचेच आहेत. त्यानंतर तिसरी जी ब्रांच आहे किंवा तिसरा जो लाईटचा पार्ट आहे that is the particle nature of light. Now, already according to scientist Max Planck, he proposed that light has a particle nature and he published one theory. That theory is called as the quantum theory. मग त्याच्यामध्ये काय आहे, पार्टिकल नेचर आहे. मग ते पार्टिकल नेचर कसं आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी ते जे काही फेनॉमिनॉन्स आहेत ते आहेत किंवा काही प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटल आर्टिकल आहेत. दॅट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे ह्या कन्सेप्टवरून आपल्याला कळेल की लाईट हॅज अ पार्टिकल नेचर, इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स अँड कॉम्प्टन इफेक्ट. म्हणजे हे सगळे जे आहेत आपल्याला पुढच्या वर्षी 12वीला स्टडी करायचे.